मोर्चे निघतील ते आम्ही पण सांगू शकत नाहीत. कारण आज महिला जर रस्त्यावर 10-10 दिवस जर उपोषणाला बसतात तरी पण प्रशासन झोपल्यासारखं आहे, तर काय प्रशासनाकडनं अपेक्षा करायची तरी काय. मग आज जे येणार आहेत सुनित्रा वहिनी, आम्हाला अपेक्षा आहे की ते न्यायाची भूमिका घेतील. त्यांना आम्ही निवेदन लिहून देणार आहेत. जे मंत्री येणार आहेत, कोण येणार आहेत, त्यांच्या पुढं जाऊन त्यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे. आज माझ्यासोबत सध्या स्वर्गवासी विलास घुले यांच्या पत्नी आहेत. ताई, काय सांगाल? काय सांगणार नाही, औषध पेणार आहे माझ्या नवऱ्याला. कधी नाही द्यायचं नेमकं सांगा. आता सध्या बघू शकता तुम्ही, त्यांनी औषध पेले. सध्या ह्या माझ्यासोबत होत्या विलास घुले हत्या प्रकरणातील त्यांच्या पत्नी माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी लाईव्ह सध्या लोकांच्या टीव्हीला बाईट देताना सध्या त्यांनी औषध पेलंय. माझ्यासमोर त्यांनी औषध पेलेलं तुम्ही बघू शकता. सध्या सगळ्या प्रकरणाला पोलिसांचं छावणीचं स्वरूप आले. सध्या माझ्यासमोर बाईट करताना त्यांनी सध्या औषध पिलेलं आहे. आपण पाहू शकतो सध्या विलास घुले हत्या प्रकरणातील सगळे आरोपी यांना तात्काळ जेरबंद करावं या मागणीसाठी गेले 10 दिवस सध्या इथं उपोषण होत होतं. मात्र अजून सुद्धा कोणताही तोडगा निघत नसल्याने त्यांच्या पत्नीने आत्ता माझ्यासमोर लाईव्हमध्ये औषध पिलेलं आहे. आपण सध्या पाहू शकतो सगळ्या गोष्टीला छावणीचं स्वरूप आलेलं आहे. याच वेळेची ताजोताजी अपडेट मी थोड्या वेळात देतो. कॅमेरामन मुकुंद चिंचकर सोबत मी बालाजी शिंदे. लोकांच्या टीव्ही पाहताय आपण बीडमध्ये.